नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 11वा विषय अर्थशास्त्र, त्यामधील प्रकरण पहिले अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना। तर आज आपण या अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासणार आहोत। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला आहे योग्य पर्याय निवडा आणि त्यामध्ये पहिलं विधान आहे अर्थशास्त्राच्या बाबतीत पुढील विधाने लागू होतात। पर्याय अ, अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे। ब, अर्थशास्त्र या संकल्पनेचे मूळ ग्रीक शब्द इकॉनॉमिया पासून आले आहे। क, अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडित आहे। ड, अर्थशास्त्र हे कौटुंबिक व संपत्तीचे व्यवस्थापन करणारे शास्त्र आहे। उत्तरासंबंधित पर्याय 1 अ ब क, 2 अ आणि ब, 3 ब आणि क, 4 अ ब क आणि ड। तर आपण योग्य पर्याय निवडायच्या अगोदर ही विधाने खरंच अर्थशास्त्राला कोणकोणती लागू पडतात पर्यायामधली ती बघूया। त्यामध्ये अ पर्याय आहे अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे, हे बरोबर आहे, म्हणून हे अर्थशास्त्राच्या बाबतीत लागू होतं। ब पर्याय आहे अर्थशास्त्र या संकल्पनेचे मूळ ग्रीक शब्द इकॉनॉमिया पासून आले आहे, हे सुद्धा अर्थशास्त्राच्या बाबतीत लागू होते। पर्याय क्रमांक क, अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडित आहे, हे सुद्धा अर्थशास्त्राला लागू पडतं। पर्याय क्रमांक ड, अर्थशास्त्र हे कौटुंबिक व संपत्तीचे व्यवस्थापन करणारे शास्त्र आहे, हे सुद्धा अर्थशास्त्राच्या बाबतीत लागू होतं। तर उत्तरासंबंधित पर्याय जो 4 आहे अ ब क आणि ड हे आपलं उत्तर आहे। आता हे उत्तर खरंच बरोबर आहे का हे बघण्यासाठी आपण अर्थशास्त्राचा अर्थ बघूया। अर्थशास्त्राचा अर्थ, अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे। अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स हा शब्द मूळ ग्रीक शब्द इकॉनॉमिया यापासून आला आहे, याचा अर्थ कौटुंबिक व्यवस्थापन असा आहे। पॉल सॅम्युएल्सन यांनी अर्थशास्त्राचे वर्णन सामाजिक शास्त्राची राणी असे केले आहे। अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडित आहे। आपण जो अर्थशास्त्राचा अर्थ पाहिला आहे त्या अर्थामध्ये दिलेल्या विधानाचे चारही पर्यायाचे स्पष्टीकरण त्यामध्ये आलं आहे, म्हणून आपलं उत्तर अ ब क आणि ड हे बरोबर आहे। विधान दुसरं आहे ॲडम स्मिथ यांच्या बाबतीत कोणती विधान किंवा विधाने लागू होत नाहीत। विधान लक्षपूर्वक वाचा। ॲडम स्मिथ यांच्या बाबतीत कोणती विधाने लागू होत नाहीत ते आपल्याला लिहायचे आहेत। तर त्यामध्ये पर्याय आहेत ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणतात। ब, ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिला। क, अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे। ड, अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते। उत्तरासंबंधित पर्याय 1 ड, 2 अ ब आणि क, 3 अ आणि ड, 4 क आणि ड। तर आता बघा त्यामध्ये पहिला पर्याय आहे ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणतात, हे काय आहे ॲडम स्मिथ यांच्या बाबतीत लागू होते, म्हणून हा पर्याय आपला उत्तर नाही आहे। पर्याय ब, ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिला, हे सुद्धा बरोबर आहे। 1776 मध्ये त्यांनी राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिला आहे, म्हणून हे विधान सुद्धा त्यांना लागू होतं। आपल्याला काय लागू न होणारं विधान लिहायचं आहे, म्हणून आपलं हे सुद्धा उत्तर नाही आहे। पर्याय क, अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे, ही तर ॲडम स्मिथ यांची व्याख्याच आहे, म्हणून हे विधान सुद्धा ॲडम स्मिथ यांना लागू पडते, म्हणून हे क सुद्धा उत्तर नाही। आता ड, अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते, हा पर्याय ॲडम स्मिथ यांच्या अर्थशास्त्रीय लेखनाला लागू पडत नाही, म्हणून अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते हे उत्तर आहे। आता हा पर्याय असलेला कोणता पर्याय आहे तो आपला उत्तर आहे, तर पर्याय पहिला ड, म्हणून उत्तर काय आहे अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते। तर बघा ॲडम स्मिथ यांच्या बाबतीत आपण लागू होणारी विधाने लिहूया, त्यावरूनच आपल्याला लक्षात येईल
की अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते हे ॲडम स्मिथ यांना लागू पडत नाही. तर ॲडम स्मिथ यांची अर्थशास्त्राची व्याख्या आहे. ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ तसेच अर्थशास्त्राचे जनक असे मानले जाते. त्यांनी अर्थशास्त्राची संपत्तीविषयक व्याख्या 1776 मध्ये प्रकाशित केलेल्या राष्ट्राची संपत्ती अँड इन्क्वायरी इंटू द नेचर अँड कॉज ऑफ द वेल्थ ऑफ नेशन या ग्रंथात मांडली. ॲडम स्मिथ यांच्या मते अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. आपण या स्पष्टीकरणामध्ये अ, ब आणि क हे ॲडम स्मिथविषयी तीनही विधाने आलेली आहेत. त्यामध्ये फक्त अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते हे विधान किंवा हा पर्याय नसल्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. आता तिसरं विधान आहे. लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येत पुढील मुद्द्यांचा विचार केला आहे. लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येत पुढील मुद्द्यांचा विचार केला आहे. पर्याय अ, अमर्याद गरजा, ब, मर्यादित साधने, क, गरजांना अग्रक्रम नसतो, ड, साधनांचे पर्यायी उपयोग. उत्तरासंबंधित पर्याय अ आणि ब, 2 ब आणि क, 3 अ, ब, क आणि ड, 4 अ, ब आणि ड. पहिला आहे अमर्याद गरजा. अमर्याद गरजा हे लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येचा विचार केलेला आहे. यांच्या व्याख्येमध्ये अमर्याद गरजांचा विचार केलेला आहे. पर्याय क्रमांक ब, मर्यादित साधने. मर्यादित साधनांचा सुद्धा लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येत मुद्दा आलेला आहे. पर्याय क्रमांक ड, गरजांना अग्रक्रम नसतो. हा पर्याय लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येतला मुद्दा नाही. पर्याय क्रमांक ड, साधनांचे पर्यायी उपयोग. हा पर्याय लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येत आलेला आहे. तर आता हे अ, ब आणि ड हा कोणता पर्याय आहे तर पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि ड. म्हणून आपलं उत्तर आहे अमर्याद गरजा, मर्यादित साधने आणि साधनांचे पर्यायी उपयोग. आता हे उत्तर आपलं खरंच बरोबर आहे का हे पाहण्यासाठी आपण लिओनेल रॉबिन्स यांची व्याख्या बघूया. लिओनेल रॉबिन्स यांच्या अर्थशास्त्राची व्याख्या आहे. अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. या व्याख्येमध्ये अमर्याद गरजा आल्या आहेत, मर्यादित साधने आले आहे, साधनांचे पर्यायी उपयोग सुद्धा आले आहे, परंतु गरजांना अग्रक्रम नसतो हा पर्याय न आल्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि ड. चौथं विधान आहे. संपत्तीच्या बाबतीत खालील विधाने लागू होतात. पर्याय अ, संपत्ती म्हणजे अशी कोणतीही वस्तू जिला बाजार मूल्य आहे आणि त्याची देवाणघेवाण करते. ब, संपत्तीचे मनुष्यबाह्यता आहे. संपत्तीत मनुष्यबाह्यता आहे. क, संपत्तीत उपयोगिता नसते. ड, संपत्तीत दुर्मिळता आणि विनिमयता आहे. उत्तरासंबंधित पर्याय 1 अ, ब, ड, 2 अ, क आणि ड, 3 ब, क आणि ड, 4 यापैकी नाही. आता दिलेल्या पर्यायातून कोणती विधाने ही संपत्तीच्या बाबतीत लागू होतात ते बघायचं आहे आणि जो पर्याय लागू होत नाही तो आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर पर्याय क्रमांक अ, संपत्ती म्हणजे अशी कोणतीही वस्तू जिला बाजार मूल्य आहे आणि त्याची देवाणघेवाण करते. हे विधान किंवा हा पर्याय संपत्तीशी लागू होतो. पर्याय क्रमांक ब, संपत्तीत मनुष्यबाह्यता आहे. हे सुद्धा संपत्तीला लागू होते. पर्याय क्रमांक क, संपत्तीत उपयोगिता नसते. पर्याय क्रमांक क, संपत्तीत उपयोगिता नसते हे संपत्तीशी लागू होत नाही, कारण ज्याला उपयोगिता असते त्यालाच आपण संपत्ती असं म्हणतो. म्हणून संपत्तीला उपयोगिता नसते हे काय आहे आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक ड, संपत्तीत दुर्मिळता आणि विनिमयता आहे. हा पर्याय सुद्धा संपत्तीला लागू पडतो, कारण संपत्ती ही प्रत्येकाजवळ भरपूर प्रमाणात मुबलक अशा प्रमाणात नाही आहे. ती दुर्मिळ आहे. शिवाय ती विनिमयता हा गुण तिच्यामध्ये आहे. संपत्तीमुळे आपण देवाणघेवाण करू शकतो, म्हणून हा पर्याय सुद्धा संपत्तीला लागू पडतो. तर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1 अ, ब आणि ड. यासाठी आपण हे खरंच बरोबर आहे का हे बघण्यासाठी संपत्तीची व्याख्या लिहूया.
संपत्ती म्हणजे ज्या वस्तूला बाजार मूल्य असते व त्याच वस्तूची देवाणघेवाण करता येते अशा वस्तूंना संपत्ती असे म्हणतात. संपत्तीची वैशिष्ट्ये उपयोगिता, दुर्मिळता, विनिमयता आणि मनुष्यबाह्यता. आपण लिहिलेल्या व्याख्येमध्ये अ, ब आणि ड ही पर्याय आलेले आहेत. उपयोगिता असते या ठिकाणी नसते आहे म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. आता विधान 5 आहे. राष्ट्रीय उत्पन्नात खालील घटकांचा विचार केला जातो. राष्ट्रीय उत्पन्नात खालील घटकांचा विचार केला जातो. पर्याय अ. राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचा समावेश होतो. यात आर्थिक वर्षातील उत्पादित वस्तू व सेवांचा समावेश होतो. दुहेरी मोजदाद टाळली जाते. ड. बाजारभावानुसार मूल्य विचारात घेतली जाते. उत्तरासंबंधित पर्याय आहेत अ आणि क, 2 ब आणि क, 3 अ, ब आणि ड, 4 अ, ब, क आणि ड. यावरून आपण राष्ट्रीय उत्पन्नात दिलेल्या पर्यायामधून कोणत्या घटकांचा विचार केला जातो ते बघूया. त्यामध्ये पहिला पर्याय आहे अ. राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचा समावेश होतो. ही तर राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्याच आहे म्हणून या घटकांचा समावेश केला जातो. ब. यात आर्थिक वर्षातील उत्पादित वस्तू व सेवांचा समावेश होतो. हे सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नात विचार केला जातो. पर्याय क्रमांक क. दुहेरी मोजदाद टाळली जाते. राष्ट्रीय उत्पन्नात कटाक्षाने दुहेरी मोजदाद टाळली जाते म्हणून या पर्यायाचा सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नात विचार केला जातो. पर्याय क्रमांक ड. बाजारभावानुसार मूल्य विचारात घेतली जाते. बाजारभावानुसार मूल्य विचारात घेतली जाते हा राष्ट्रीय उत्पन्नाचाच भाग आहे किंवा घटक आहे म्हणून या पर्यायाचा सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नात विचार केला जातो. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क आणि ड. आता हे चारही मुद्दे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नात येते ते खरंच येतात का हे पाहण्यासाठी आपण राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या बघूया. एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. तसेच राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू व सेवांची दुहेरी गणना टाळून केलेले मापन होय. या राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्येमध्ये चारही मुद्दे आले आहेत म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात या सर्व घटकांचा विचार केला जातो म्हणून उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4 अ, ब, क आणि ड. अशा प्रकारे आपण योग्य पर्याय निवडा हा प्रश्न पूर्ण केला आहे. प्रश्न दुसरा आहे सहसंबंध पूर्ण करा. त्यामध्ये पहिला सहसंबंध आहे नैसर्गिक शास्त्र तंतोतंत शास्त्र आणि दुसरा आहे सामाजिक शास्त्र आणि त्यासमोर रिकामा चौकोन दिला आहे. सहसंबंध पूर्ण करा हा प्रश्न लिहिताना पहिले आपल्याला जो सहसंबंध पूर्ण करून दिला आहे तो व्यवस्थित अभ्यासायचा आहे आणि त्याला अनुसरून दुसरा सहसंबंध लिहायचा आहे. बघा नैसर्गिक शास्त्रालाच दुसऱ्या भाषेत तंतोतंत शास्त्र म्हणतात तर सामाजिक शास्त्राला दुसऱ्या भाषेत काय म्हणतात किंवा दुसरा शब्द काय आहे तो बघा. पहिले नैसर्गिक शास्त्र म्हणजे तंतोतंत शास्त्र आहे का हे बघा. ज्या शास्त्रातील नियमांनी वैश्विक मान्यता आहे ज्या शास्त्रातील नियमांना वैश्विक मान्यता आहे आणि या नियमांची सत्यता बंदिस्त प्रयोगशाळेत नियंत्रणाअंतर्गत पडताळून पाहता येते अशा शास्त्राला नैसर्गिक शास्त्र म्हणतात. प्रयोग व अनुमान यावर आधारित अभ्यासामुळे या शास्त्राला तंतोतंत शास्त्र म्हणूनही ओळखले जाते. आणि त्यातले विषय बघा उदाहरण गणित, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र इत्यादी. आता अशाच प्रकारे सामाजिक शास्त्राला काय म्हणतात ते बघा. पहिले सामाजिक शास्त्राचं बघा. सामाजिक शास्त्रास वर्तणूकशास्त्र किंवा अमूर्त शास्त्र म्हणतात म्हणून आपल्याला दिलेल्या चौकोनामध्ये लिहायचं आहे वर्तणूकशास्त्र किंवा अमूर्त शास्त्र. या शास्त्रात मानवी वर्तणुकीच्या कोणत्या ना कोणत्या पैलूचा अभ्यास केला जातो. उदाहरण मानसशास्त्र हे मानवी मनाच्या वर्तणुकीशी संबंधित ज्ञान देते. सामाजिक शास्त्र हे मानव समूहातील एक घटक असून त्या संदर्भाने त्याच्या सामाजिक घटकाबाबत ज्ञान देते. मानवी वर्तणूक ही बंदिस्त प्रयोगशाळेत तपासता येत नाही तसेच ते नियंत्रित पद्धतीने अभ्यासता येत नाही. सामाजिक शास्त्राच्या नियमांना वैश्विक मान्यता नसते मात्र हे नियम मानवी प्रवृत्तीच्या संदर्भाने केलेली सर्वसाधारण विधाने असतात. म्हणून काय आहे नैसर्गिक शास्त्र
तंतोतंतशास्त्र, सामाजिक शास्त्र, वर्तणूकशास्त्र किंवा अमूर्तशास्त्र हे आपण अभ्यासलं सुद्धा आहे. आता दुसरा सहसंबंध आहे भौतिकशास्त्र, त्यासमोर रिकामा चौकोन दिला आहे, आणि मानसशास्त्र, सामाजिक शास्त्र यामध्ये दुसरा सहसंबंध पूर्ण करून दिला आहे. आता जे आपण वरचा सहसंबंध अभ्यासला आहे त्यामध्ये सुद्धा खालच्या सहसंबंधाचा आलेला आहे. मानसशास्त्रामध्ये काय आहे, एक सामाजिक शास्त्र आहे. बघा, सामाजिक शास्त्रास वर्तणूकशास्त्र किंवा अमूर्तशास्त्र म्हणतात. या शास्त्रात मानवी वर्तणुकीच्या कोणत्या ना कोणत्या पैलूचा अभ्यास केला जातो. उदाहरण, मानसशास्त्र हे मानवी मनाच्या वर्तणुकीशी संबंधित आहे, म्हणजेच मानसशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. मानसशास्त्र हे जसे सामाजिक शास्त्र आहे तसे भौतिकशास्त्र हे नैसर्गिक शास्त्र आहे. म्हणून दिलेल्या चौकोनमध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे नैसर्गिक शास्त्र. आता तिसरा सहसंबंध आहे अर्थशास्त्र, कौटिल्य आणि राष्ट्राची संपत्ती, त्यासमोर रिकामा चौकोन दिला आहे. बघा, अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला, कौटिल्य यांनी. तर राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ कोणी लिहिला आहे, तर तो ॲडम स्मिथ यांनी लिहिला आहे. चौथा सहसंबंध आहे आवश्यक गरजा, त्यासमोर रिकामा चौकोन दिला आहे, आणि दुसरा आहे सुखसोयीच्या गरजा, त्यासमोर धुलाई यंत्र दिला आहे. यामध्ये दुसरा सहसंबंध पूर्ण करून दिला आहे. सुखसोयीच्या गरजा काय आहे, धुलाई यंत्र, मिक्सर, कुकर ह्या सुखसोयीच्या यंत्र आहेत, सुखसोयीच्या गरजा आहेत. ह्या नाही जरी वापरल्या तरी आपण आपल्या गरजा पूर्ण करू शकतो. परंतु आवश्यक गरजा असं आहे का, त्या जर पूर्ण केल्या नाही तर आपण जिवंत राहू शकत नाही. म्हणून आवश्यक गरजा आहेत अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य यासारख्या गरजा. म्हणून आपल्याला आवश्यक गरजा त्या समोरच्या चौकोनमध्ये लिहायचं आहे अन्न, वस्त्र, निवारा. आपण एक गरज लिहिली तरी चालेल. आता पाचवा सहसंबंध आहे विनामूल्य वस्तू, उपयोगिता मूल्य. विनामूल्य वस्तू, उपयोगिता मूल्य, आर्थिक वस्तू, त्यासमोर काय दिलाय, रिकामा चौकोन दिला आहे. त्यामध्ये पहिला सहसंबंध बघा, विनामूल्य वस्तू, उपयोगिता मूल्य. उपयोगिता मूल्य हे एखाद्या वस्तूच्या मूल्याशी संबंधित आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास एखाद्या वस्तूची उपयुक्तता म्हणजे त्या वस्तूंचे उपयोगिता मूल्य होय. उदाहरण, कोणालाही सूर्यप्रकाशासाठी किंमत द्यावी लागत नाही, परंतु प्रत्येकासाठी तो आवश्यक आहे. अर्थशास्त्रीय परिभाषेत सूर्यप्रकाशाला उपयोगिता मूल्य आहे हे विनामूल्य वस्तूचे उदाहरण आहे. म्हणून काय आहे, विनामूल्य वस्तू, उपयोगिता मूल्य. आता आर्थिक वस्तू, त्या समोरच्या चौकोनामध्ये लिहायचं आपल्याला विनिमय मूल्य. एखादी वस्तू खरेदी करताना ती आपल्याला काय करायला लागते, त्या संबंधी पैसे किंवा इतर काही वस्तू देऊन त्याचं देवाणघेवाण करावी लागते. तर ते बघा, विनिमय मूल्य म्हणजे एखाद्या वस्तूचे दुसऱ्या वस्तूच्या किंवा सेवेच्या रूपात व्यक्त केलेले मूल्य होय. हे मूल्य पैशांच्या स्वरूपात सांगितले की ती वस्तूची किंमत असते. त्या वस्तूला पैशात किंमत मोजावी लागते, त्याला आर्थिक वस्तू असे म्हणतात. उदाहरण, टीव्ही, कार इत्यादी. म्हणजेच काय आहे, आर्थिक वस्तू, विनिमय मूल्य. विनामूल्य वस्तू, उपयोगिता मूल्य, आर्थिक वस्तू, विनिमय मूल्य. अशा प्रकारे आपण प्रश्न दुसरा, सहसंबंध पूर्ण करा, हा प्रश्न पूर्ण केला आहे. प्रश्न तिसरा आहे, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून स्पष्ट करा. खाली काही उदाहरणे दिली आहेत, त्या उदाहरणामध्ये कोणती संकल्पना आली आहे ते लिहायचं आहे आणि ती संकल्पना स्पष्ट करायची आहे. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे, वडिलांनी मला दुचाकी गाडी विकत घेऊन दिली, त्यामुळे माझी रोजच्या प्रवासाची गरज भागते. या उदाहरणातून स्पष्ट होणारी संकल्पना आहे गरज. संकल्पनेचे स्पष्टीकरण. मोजक्या शब्दामध्ये गरजेची व्याख्या करणे कठीण आहे, पण अर्थशास्त्रीय दृष्टीने समाधानाच्या अभावाची जाणीव म्हणजे गरज होय. या जाणीवेतून मानव वैयक्तिक गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. वरील उदाहरणात वडिलांनी मुलाला दुचाकी गाडी घेऊन दिल्यामुळे त्याचे काम पूर्ण झाले, तसेच गरज पूर्ण झाली त्यामुळे त्याला समाधान मिळाले. यावरून गरज ही संकल्पना स्पष्ट होते. दुसरं उदाहरण आहे, रमेशच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा अभ्यास.
रमेशच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा अभ्यास या उदाहरणातून स्पष्ट होणारी संकल्पना आहे वैयक्तिक उत्पन्न. तर या संकल्पनेचे स्पष्टीकरण बघा. व्यक्तीला त्याच्या सर्व स्रोतांकडून मिळणारे मोबदले म्हणजे त्याचे वैयक्तिक उत्पन्न होय. स्रोत म्हणजे मनुष्य ज्या ज्या मार्गाने पैसा कमवतो त्याला आपण स्रोत म्हणतो. व्यक्तीला त्याच्या सर्व स्रोताकडून म्हणजे तो शेती करत असेल, नोकरी करत असेल, त्या मार्गातून जो मिळणारा पैसा ते काय असतो, त्याचा स्रोत असतो. व्यक्तीला त्याच्या सर्व स्रोताकडून मिळणारे मोबदले म्हणजे त्याचे वैयक्तिक उत्पन्न होय. वरील उदाहरणात रमेशच्या एकट्याच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा विचार केल्यामुळे वैयक्तिक उत्पन्न ही संकल्पना स्पष्ट होते. तिसरं उदाहरण आहे आर्थिक वर्ष 2018-19 नुसार देशाच्या उत्पादनात वस्तू व सेवांमध्ये 20% वृद्धी झाली. या उदाहरणातून स्पष्ट होणारी संकल्पना आहे वृद्धी. आता या संकल्पनेचे स्पष्टीकरण. आर्थिक वृद्धी या संकल्पनेला संख्यात्मक दृष्टिकोन आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर आर्थिक वृद्धी म्हणजे दीर्घकाळात देशाच्या वास्तव उत्पादनात झालेली संख्यात्मक वाढ होय. वरील उदाहरणात 2018-19 म्हणजे एका वर्षाचा काळ होय. याला दीर्घकाळ असंही म्हणता येईल. या काळामध्ये देशाच्या उत्पादनात वस्तू व सेवांमध्ये 20% वृद्धी झाली. यावरून वृद्धी ही संकल्पना स्पष्ट होते. तसेच या संकल्पनेमध्ये 20% वृद्धी झाली आहे, त्यावरून सुद्धा ती संख्यात्मक वाढ असल्यामुळे वृद्धी ही संकल्पना स्पष्ट होते. आता चौथं उदाहरण आहे करुणाची आई तिच्या पगारातून दरमहा 1000 रुपये वाचवते. करुणाची आई तिच्या पगारातून दरमहा 1000 रुपये वाचवते. या उदाहरणातून स्पष्ट होणारी संकल्पना आहे बचत. स्पष्टीकरण. उत्पन्नाचा असा भाग जो भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा त्याग करून शिल्लक राहतो त्यास बचत म्हणतात. तसेच बचत म्हणजे उत्पन्नाचा असा भाग जो चालू उपभोगावर खर्च केला जात नाही. वरील उदाहरणात करुणाची आई करुणाच्या पगारातील 1000 रुपये चालू उपभोगावर खर्च न करता ते वाचवते म्हणजे त्याची सेव्हिंग करते. यावरून बचत ही संकल्पना स्पष्ट होते. जेणेकरून ही केलेली बचत आपल्याला भविष्य काळासाठी वापरता येईल. पाचवं उदाहरण आहे रामच्या वडिलांनी त्यांना मिळालेल्या प्रॉव्हिडंट फंड किराणा मालाचे दुकान थाटण्यासाठी वापरला. पहिले प्रॉव्हिडंट फंड म्हणजे काय. एखादा मनुष्य नोकरी करेल असेल, त्याला जी पगार मिळते त्या पगारातून काही पैसे कापले जातात आणि ते पैसे आपली नोकरी संपल्यानंतर आपल्याला मिळतात, त्याला प्रॉव्हिडंट फंड असे म्हणतात. आता या उदाहरणातून स्पष्ट होणारी संकल्पना आहे गुंतवणूक. बचतीतून भांडवल मालाची निर्मिती होते आणि भांडवलाचा वापर उत्पादन प्रक्रियेसाठी करणे म्हणजे गुंतवणूक होय. उदाहरण यंत्रसामग्री, उपकरणे इत्यादी. वरील उदाहरणात साठवलेला पैसा किराणा मालाचे दुकान टाकण्यासाठी वापरला. यावरून गुंतवणूक ही संकल्पना स्पष्ट होते. अशा प्रकारे आपण दिलेल्या उदाहरणांच्या आधारे संकल्पना लिहून त्या संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. प्रश्न चौथा आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे संपत्तीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आता उत्तरामध्ये संपत्तीची वैशिष्ट्ये लिहिण्याच्या अगोदर पहिले संपत्ती म्हणजे काय ते आपल्याला लिहायचं आहे आणि त्यानंतर संपत्तीची वैशिष्ट्ये लिहायची आहेत. तर उत्तर संपत्ती म्हणजे ज्या वस्तूला बाजार मूल्य असते व त्याच वस्तूची देवाणघेवाण करता येते अशा वस्तूंना संपत्ती असे म्हणतात. संपत्तीची वैशिष्ट्ये उपयोगिता, दुर्मिळता, विनिमयता, मनुष्यबाह्यता. उपयोगिता वस्तूमध्ये मानवाची गरज पूर्ण करण्याची क्षमता असली पाहिजे. उदाहरण फर्निचर, फ्रीज इत्यादी. दुर्मिळता मागणीच्या तुलनेत वस्तूंचा पुरवठा दुर्मिळ असेल तरच त्याचा समावेश संपत्तीमध्ये होतो. उदाहरण सर्व आर्थिक वस्तू ज्या वस्तूसाठी किंमत मोजली जाते. तिसरं वैशिष्ट्य आहे विनिमयता. वस्तूंचा विनिमय एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करता आला पाहिजे. ज्या वस्तू मूर्त असतात त्यांचेच हस्तांतरण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होते. मूर्त म्हणजे दिसणाऱ्या,
ज्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण उचलू शकतो. उदाहरण वाहने, दागदागिने इत्यादी. चौथं वैशिष्ट्य आहे मनुष्यबाह्यता. वस्तू ही केवळ मानवी शरीरबाह्य असेल तरच ती हस्तांतरित केली जाऊ शकते. हे त्याच्या बाह्य आणि वैयक्तिक गुणधर्मानुसार झाले पाहिजे. उदाहरण पिशवी, खुर्ची इत्यादी. अशा प्रकारे संपत्तीची वैशिष्ट्ये स्पष्ट करता येतात. आता यामध्ये प्रश्न दुसरा आहे, मानवी गरजांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. त्या अगोदर आपण मानवी गरजा म्हणजे काय ते बघू, त्यानंतर त्याची वैशिष्ट्ये लिहूया. तर उत्तर, मोजक्या शब्दामध्ये गरजेची व्याख्या करणे कठीण आहे, पण अर्थशास्त्रीय दृष्टीने समाधानाच्या अभावाची जाणीव म्हणजे गरज होय. या जाणीवेतून मानव वैयक्तिक गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. गरजांची वैशिष्ट्ये. अमर्यादित गरजा. गरजा ह्या पुन्हा पुन्हा निर्माण होत असून त्या कधीही न संपणाऱ्या असतात. एक गरज पूर्ण करेपर्यंत दुसरी गरज पुन्हा निर्माण होते. गरजा सातत्याने निर्माण होतात, म्हणून अमर्यादित गरजा हे गरजेचं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे, गरजा ह्या पुनरुद्भवी असतात. काही गरजा पुन्हा पुन्हा निर्माण होतात तर काही गरजा प्रसंगानुरूप निर्माण होतात. तिसरं वैशिष्ट्य आहे, गरजा वयानुसार बदलतात. वेगवेगळ्या गरजा व त्यांचे समाधान वयोपरत्वे बदलत असते. चौथं वैशिष्ट्य आहे, गरजा लिंगभेदानुसार बदलतात. गरजा लिंगभेदानुसार बदलतात. स्त्री पुरुषांच्या गरजा आवश्यकतेनुसार बदलतात. पाचवं वैशिष्ट्य आहे, गरजा पसंती क्रमानुसार बदलतात. प्रत्येक व्यक्ती आपापल्या सवयी, आवडीनिवडी आणि पसंतीनुसार गरजांची निवड करतो. सहावं वैशिष्ट्य आहे, गरजा हवामानानुसार बदलतात. गरजा ह्या वेगवेगळ्या हवामानानुसार, ऋतूनुसार बदलत असतात. सातवं वैशिष्ट्य आहे, गरजा संस्कृतीनुसार बदलतात. गरजा ह्या संस्कृतीनुसार बदलत असतात. गरजांच्या निवडीवर संस्कृतीचा प्रभाव पडतो, विशेषतः आहार, वेशभूषा इत्यादी. अशा प्रकारे आपल्याला मानवी गरजांची वैशिष्ट्ये स्पष्ट करता येतात. प्रश्न पाचवा आहे, खालील विधानाशी सहमत, असहमत आहात काय? सकारण स्पष्ट करा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, सर्वच गरजा एकाच वेळी पूर्ण होत असतात. सर्वच गरजा एकाच वेळी पूर्ण होत असतात. उत्तर, मी या विधानाशी असहमत आहे. आता मी या विधानाशी असहमत असल्याची कारणे पुढील प्रमाणे. पहिलं कारण आहे, गरजा ह्या स्थळ, काळ, वेळेनुसार बदलत असतात, म्हणून गरजा ह्या एका वेळी पूर्ण होत नाहीत. दुसरं कारण आहे, गरजा ह्या वयानुसार बदलतात, त्यामुळे गरजा ह्या एका वेळी पूर्ण करताच येत नाहीत, म्हणून या विधानाशी मी असहमत आहे. तिसरं कारण आहे, अमर्यादित गरजा. गरजा ह्या तुम्ही कितीही पूर्ण केल्या तरी त्या पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या गरजा ह्या निर्माणच होत राहतात. गरजा ह्या पुन्हा पुन्हा निर्माण होत असून त्या कधीही न संपणाऱ्या, अगदी मनुष्य जन्मल्यापासून तर ते मरेपर्यंत गरजा ह्या सुरूच असतात. एक गरज पूर्ण करेपर्यंत दुसरी गरज पुन्हा निर्माण होते. गरजा सातत्याने निर्माण होतात, म्हणून सर्वच गरजा एकाच वेळी पूर्ण होत असतात. या विधानाशी मी असहमत आहे. सहमत असहमत मध्ये दुसरं विधान आहे, मानवी गरजा ह्या हवामान व पसंती क्रमानुसार बदलत असतात. उत्तर, या विधानाशी मी सहमत आहे. तर या विधानाशी सहमत असल्याची कारणे पुढील प्रमाणे. गरजा हवामानानुसार बदलतात. गरजा ह्या वेगवेगळ्या हवामानानुसार, ऋतूनुसार बदलत असतात. हे स्पष्ट करण्यासाठी या ठिकाणी मी तुम्हाला एक आकृती दाखवते. बघा, आपल्याला उन्हाळ्यामध्ये सनकोट किंवा कॅपची गरज असते, पावसाळ्यामध्ये अम्ब्रेला आणि रेनकोटची गरज असते, तसेच हिवाळ्यामध्ये स्वेटर, मफलर आपण वापरत असतो. यावरून गरजा ह्या हवामानानुसार बदलतात हे आपल्या लक्षात येते. आता गरजा पसंती क्रमानुसार कशा बदलतात ते बघा. प्रत्येक व्यक्ती आपापल्या सवयी, आवडीनिवडी आणि पसंतीनुसार गरजांची निवड करते. दोन सख्या बहिणी असतात किंवा भाऊ असतात, ते एका दुकानमध्ये गेल्यानंतर सेम कपड्याची चॉईस करत नाही. ते त्यांच्या पसंतीनुसार ते कपड्याचा रंग, कपड्यांचा आकार, प्रकार निवडत असतात. यावरून आपल्याला समजते की गरजा ह्या पसंती क्रमानुसार बदलतात. म्हणून मानवी गरजा ह्या हवामान व पसंती क्रमानुसार बदलत असतात.
या विधानाशी मी सहमत आहे. आता सहमत असहमत मध्ये तिसरे विधान आहे उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य दोन्ही एकच आहेत. उत्तर या विधानाशी मी असहमत आहे. आता उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य हे एकच नसून ते वेगवेगळे आहे. आता हे असहमत असल्याची कारणे बघा पुढील प्रमाणे. पहिले उपयोगिता मूल्य. उपयोगिता मूल्य हे एखाद्या वस्तूच्या मूल्याशी संबंधित आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास एखाद्या वस्तूची उपयुक्तता म्हणजे त्या वस्तूंचे उपयोगिता मूल्य होय. उदाहरण, कोणालाही सूर्यप्रकाशासाठी किंमत द्यावी लागत नाही, परंतु प्रत्येकासाठी तो आवश्यक आहे. अर्थशास्त्रीय परिभाषेत सूर्यप्रकाशाला उपयोगिता मूल्य आहे. हे विनामूल्य वस्तूचे उदाहरण आहे. आता विनिमय मूल्य. विनिमय मूल्य म्हणजे एखाद्या वस्तूचे दुसऱ्या वस्तूच्या किंवा सेवेच्या रूपात व्यक्त केलेले मूल्य होय. हे मूल्य पैशांच्या स्वरूपात सांगितले की वस्तूची किंमत असते. त्या वस्तूला पैशात किंमत मोजावी लागते, त्याला आर्थिक वस्तू म्हणतात. उदाहरण, टीव्ही, कार इत्यादी. यावरून आपल्या लक्षात येते की उपयोगिता मूल्य हे आपल्या गरजेवर अवलंबून असते आणि विनिमय मूल्य हे आपल्या आर्थिक उत्पन्नावर अवलंबून असते. यावरून उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य हे दोन्ही एकच नसून ते पूर्णपणे वेगवेगळे आहे. म्हणून या विधानाशी मी असहमत आहे. अशा प्रकारे आपण दिलेली विधाने सहमत की असहमत लिहून त्याची कारणासहित स्पष्टीकरण केले आहे. प्रश्न 6वा आहे सविस्तर उत्तरे लिहा. त्यासाठी प्रश्न दिला आहे स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करा. उत्तरामध्ये पहिले आपण स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या लिहूया. स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिमाणांशी नसून एकूण परिमाणांशी येतो. वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो. वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो. तसेच वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो. याला आपण राष्ट्रीय स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतो. आता स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना पुढील प्रमाणे. पहिली संकल्पना आहे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित असते. त्याला देशाचे एकूण उत्पन्न असेही म्हणतात. एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. राष्ट्रीय उत्पन्न समितीने दिलेली व्याख्या. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू व सेवांची दुहेरी गणना टाळून केलेले मापन होय. आता स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पनेमध्ये दुसरा मुद्दा आहे बचत. उत्पन्नाचा असा भाग जो भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा त्याग करून शिल्लक राहतो त्यास बचत म्हणतात. तसेच बचत म्हणजे उत्पन्नाचा असा भाग जो चालू उपभोगावर खर्च केला जात नाही. तिसरा आहे गुंतवणूक. बचतीतून भांडवलाची निर्मिती होते आणि भांडवलाचा वापर उत्पादन प्रक्रियेसाठी करणे म्हणजे गुंतवणूक होय. उदाहरण, यंत्रसामग्री, उपकरणे इत्यादी. चौथा आहे व्यापार चक्र. अर्थव्यवस्थेत घडून येणाऱ्या आर्थिक चढउतारामुळे जे व्यापारात बदल घडून येतात त्यांना व्यापार चक्रे असे म्हणतात. ते प्रामुख्याने आर्थिक क्रियामधील चढउतारामुळे निर्माण होतात. पाचवा मुद्दा आहे आर्थिक वृद्धी. आर्थिक वृद्धी या संकल्पनेला संख्यात्मक दृष्टिकोन आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर आर्थिक वृद्धी म्हणजे दीर्घकाळात देशाचा वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ होय. सहावा मुद्दा आहे आर्थिक विकास. आर्थिक विकास ही व्यापक संकल्पना असून यात एक गुणात्मक दृष्टिकोन आहे. आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीसोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये गुणात्मक बदल घडवून आणणे होय. उदाहरण, शिक्षण, आरोग्य इत्यादी. अशा प्रकारे स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करता येतात. अशा प्रकारे आपण प्रकरण पहिले अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा.
काही समस्या असतील, काही अडचणी असतील, शिवाय काही सूचना असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.